जो आपला ग्रुप आहे ज्याच्यावर तुम्हाला या कार्यक्रमाचे सर्व डिटेल्स मिळत आहेत तिथे तुम्हाला लिंक मिळेल. हॅलो 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 नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आणि एक नम्र विनंती आहे, फोन सायलेंट करा. जर आपल्या ज्येष्ठ मंडळींना येत नसतील, अडचण येत असेल तर जर आजूबाजूला प्लीज सहाय्य करा. सरका इकडे, सरका इकडे, सरका इकडे, सरका. इकडे थोडा
नमस्कार. स्वर विठ्ठलच्या आजच्या तिसऱ्या दिवशी मी पूर्वा कर्वे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. रसिक हो, परंपरेप्रमाणे आपण दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. मी अजित मंगळवेढे, सावित्री हवणवार आणि रमेश हवणवार यांना विनंती करते की त्यांनी दीपप्रज्वलन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करावी. निमित निमित सर, निमित निमित मंडळी, आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतो आहोत. कुणाही जीवाचा नघडो मत्सर असं म्हणत ज्या वेळेला षडरिपूंवरती विजय मिळवण्याकरता संतांनी सांगितलेल्या अनेक गोष्टी या आपल्याला पावलोपावली कामी येतात. नवविधा भक्तीचा असणारा आनंद आपल्याला पदोपदी घेता येतो. अगदी नामस्मरणापासून श्रवणभक्तीपासून सुरू झालेला प्रवास दास्यभक्तीच्या मार्गानं ज्या वेळेला एकरूप होऊन जातो, द्वैत अद्वैत आपण विसरून जातो, त्यावेळेला खऱ्या अर्थानं भक्त आणि भगवंत यांच्यातलं अंतर दूर होतं आणि आपण एकच आहोत ही भावना मनामध्ये येते आणि आपल्या मनातल्या सर्व गोष्टी आपण भगवंतापाशी हितगुज केल्यासारख्या बोलू लागतो. आणि म्हणूनच बहुधा संत अनेक अभंगांच्या रचना आपल्याला करताना दिसतात. काल एक आपण गाणं किंवा अभंग ऐकला, पण संगीताची गंमत किंवा संगीताची मजा ही अशी आहे की प्रत्येक घराणं, प्रत्येक अदाकारी, प्रत्येक कलाकार एकच सप्तक किती वेगवेगळ्या पद्धतीनं मांडू शकतं याची प्रचिती आता आपण घेणार आहोत. माझे माहेर पंढरी आज पुन्हा एकदा नव्यानं ऐकूया. नमस्कार. विश्व हिंदू परिषदेचे कल्याण जिल्हा अध्यक्ष अजित तायडे आलेले आहेत. स्वागत आहे आपलं. सर्व संगीत रसिकांना माझा विनम्र नमस्कार. तुम्ही सर्वांनी माझं गाणं इकडे ऐकायला आमचं सर्व ब्राह्मण सभेचे सर्व ब्राह्मण सभेचे मेंबर्सना मी माझं हार्दिक स्वागत करते. आपले साहेब पण आलेले आहेत विश्व परिषद
नमस्कार. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया. राहुल देशपांडे यांचं सभागृहामध्ये आगमन झालेलं आहे. माझं गाणं अभंगवाणीनेच सुरुवात करते. नमः श्रीपादराजाय नमस्ते व्यास योगिने नमः पुरंदरार्याय विजयाय ते नमः. सासरवाडी आल्यावर आमचे कुलदैवत विठ्ठल पुंडलिक वरद विठ्ठल आणि रुक्माई आमचे कुलदैवत आहे. त्यांचा आज आम्ही आषाढी निमित्ताने हा कार्यक्रम करतोय. मी माझं गाणं सुरुवात करते. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय सब संतन की जय. माझे माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे भीवरे जाती आहे भीवरे जाती आहे भीवरे जाती माझे माहेर पंढरी माझे माहेर माझे माहेर माझे माहेर पंढरी आहे भीवरे जाती. बाप आणि आई बाप आणि आई बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई माझी विठ्ठल रखुमाई माझे माहेर पंढरी माझे भीमरे
अनुपमाताईंना त्यांच्या माहेराहून मिळालेला संगीत वारसा अर्थात पंडित माधव गुडी यांच्या त्या कन्या आणि पंडित भारतरत्न भीमसेन जोशी यांचे माधव गुडी शिष्य, त्यामुळे हा सगळा मिळालेला वारसा कसा स्वरचांदण्याने आपल्यापर्यंत पोहोचतो आणि खरोखर नक्षत्रांच्या माळा गळ्यात असल्यासारख्या हे स्वर आपल्या भेटीला येतात आणि खरा आनंद होतो. अनुपमाताईंची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही आहे. या सर्व कार्यक्रमाचं आयोजन आपल्या डोंबिवलीकर रसिकांकरता ज्यांनी केले अशा अनुपमाताई, वारंवार रसिकांना अशी संधी तुमच्याकडनं मिळत राहो हीच आज या क्षणी प्रार्थना. आणि मी मगाशी म्हटलं तसं पंडित माधव गुडी यांच्याकडनं मिळालेला वारसा, त्यांच्या कन्या, स्वरांचा वारसा कसा आपण लेगसीने सांभाळत आहे असंच पुढच्या पिढ्यांकडे हा वारसा जाऊ दे याही शुभेच्छा. मंडळी, पुढचा अभंग संत नामदेव यांचा. संत नामदेवांच्या अभंगांची गंमतच न्यारी आहे, कारण नामदेवांचे अभंग मराठी रसिकांबरोबरच हिंदी रसिकांनासुद्धा आनंदानं प्रेमानं विठ्ठल भक्तीत न्हाऊ घालतात. पण हा जो अभंगांचा वारसा आहे, या अभंगांमध्ये एक महत्त्वाचा विषय येतो, तो म्हणजे पुढच्या अभंगाची पहिली ओळ जी आहे, पंढरी निवास सख्या पांडुरंग. सख्या हा शब्द जो आहे त्या शब्दाबद्दल कायम कुतूहल वाटतं. थोडासा आपल्या रोजच्या वापरातनं मागे गेलेला, पण ते सख्यत्व, नवविधा भक्तीमध्ये सख्य भक्ती ही सांगितलेली आहे. ज्या वेळेला भगवंताशी सख्यत्व येतं, मैत्री येते, त्यावेळेची त्या पायरीपर्यंतची पोहोचण्याची जी कसोटी आहे ती पार पाडणं सोपं नाही आहे. आणि आपल्याला वारकरी संप्रदायाचा विशेषच हा दिसतो की प्रत्येकजण आपल्या रोजच्या कामातनं त्या भक्तीच्या पायऱ्या चढू शकतो. कारण नाहीतर सगळं सोडा आणि मला भजा असं विठ्ठलानं कधीही सांगितलेलं नाही, असं वारकरी संप्रदाय कधीही सांगत नाही. आणि म्हणूनच तो इतकी शतकं आजपर्यंत चालू आहे. ज्ञानेश्वरांपासूनची ही जी चालत आलेली परंपरा आहे ती आजपर्यंत चालू आहे. उगा का ते चांदण्यांचे लेणे आपल्यापर्यंत पोहोचते आहे. हे आपलं भाग्य आहे की आपल्याला ते इतकं छान ऐकायला मिळतं अशा वेगवेगळ्या गायकांकडून. अनुपमाताई, पंढरी पंढरी निवासा
मंडळी, ज्या वेळेला आपण पांडुरंगाचा विचार करतो त्यावेळेला त्याची मूर्त आपल्या डोळ्यासमोर येते. कटेवरी हात विटेवरी उभा, युगान युग उभा आहे. पण ते कटेवरी हात जे आहेत ते हात का बरं असतील, असा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला प्रत्येक संत त्याचं वेगवेगळं विवेचन करताना दिसतं. आता सखा म्हटलं आहे तर सखा म्हटल्यावरती त्याला मित्रत्वानं आपण आपल्या मित्रांना कसं खांद्यावर हात टाकून आपल्या सुखदुःखाच्या हितगुजाच्या गोष्टी सांगतो, तसं नामदेवांनी एका ठिकाणी मला वाचनात जे आलं आहे त्याच्यात खूप छान सांगितलं आहे. 28 युग झाली विटेवर उभा आहे, कंबर दुखायला लागली असेल म्हणून कटेवरही हात ठेवून उभा आहे. हा अगदी सहज सांगितलेला अर्थ झाला, पण त्याच्यापेक्षाही वेगवेगळे अर्थ हे आपल्याला त्या कटेवरी हात असण्याचे दिसून येतात. 4 वेद आपल्याला सांगण्याकरता 4 बोटं पुढे करून उभा आहे का असंही वाटतं. किंवा आपण जे जे अर्थ लावू, आपण भक्तीच्या कुठल्या पायरीवर आहोत त्याप्रमाणे आपण जे अर्थ लावू ते आपल्याला लागतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, विठ्ठल महाराष्ट्रामध्ये तर अगदी आराध्य दैवत आहेच, पण तो विठ्ठल आला कुठून? आलाय कर्नाटकातून. बरं होतं तेव्हा काही प्रांतभेद, देशभेद, राज्यभेद काही नव्हतं. बरं चाललं होतं, सगळे भक्तिभावानं एकमेकांशी गुण्यागोविंदानं राहत होते. पण त्या छानपैकी पंढरपुरात चंद्रभागेच्या तीरी आला आणि ती चंद्रभागा जर का आपण बर्ड आय व्ह्यूने पाहिली तर ती चंद्राच्या कोरीसारखी दिसते, म्हणून तिचं नाव तिथे चंद्रभागा आहे. आणि म्हणून ही चंद्रभागा सगळ्यांकरता विशेष आहे. पण ह्या विठ्ठलाला भक्ती करायची असेल तर ना भाषेची अडचण आहे, ना सुरांची अडचण आहे, ना भावाची अडचण आहे. तुम्ही जे म्हणाल ते बिचारा पांडुरंग मान्य करतो, म्हणून तो आध्यात्मिक लोकशाहीचं देवत्व प्राप्त झालेलं आहे. कुठलेही नियम नाही, अटी नाही, काही नाही. कोणत्याही अटी आणि शर्ती लागू, वरती सूट लिहायचं आणि खालती अटी आणि शर्ती लागू, असलं काही विठ्ठल सांगत नाही. विठ्ठल सांगतो माझ्यापाशी या, मी सुखात आनंदात ठेवेन तुम्हाला. त्याच्याकरता भाषेचंही बंधन लागत नाही. पंडित भीमसेन जोशी यांचं नाव घेतलं की जसे मराठीतले अभंग आठवतात तसेच कानडी अभंगही आपल्याला आठवतात. पुढचं एक रचना जी आहे ती ह्या कार्यक्रमात झाल्याशिवाय हा विठ्ठलाचा महोत्सव पूर्णच होणार नाही. चाणाक्ष श्रोत्यात कळलं असेल, भाग्यदा लक्ष्मी. लक्ष्मी लक्ष्मी सौभाग्यदा लक्ष्मी
लक्ष्मी पारम्मा पारम्मा ह्याची चाल जे आहे माझे वडील गुरु पंडित माधव गुडींनी लावले, पण आपले मोठे गुरुजी पंडित भीमसेन जोशींनी ह्याला अजरामर म्हणजे केलं. मी काय बोलू शकत नाही, तेवढं कुठे नेऊन गेले त्यांनी. तर दोघांनी खूप मोठे कलाकार होते, त्या दोघांना माझे नमस्कार. आज जे काय आम्ही गातो त्यांच्याच आशीर्वादाने गातोय. अनुपमाताई, तुमचं गाणं ज्या वेळेला सुरू होतं त्यावेळेला सगळे समोर बसलेले तल्लीन झाले होते. आणि जरा माझ्या उजव्या हाताला आणि तुमच्या डाव्या हाताला बघा, तिकडे एक छोटंसं बाळ दिसतंय. ते बाळही नंतर टाळ्या वाजवायला लागलं होतं. ही खरी ताकद असते विठ्ठलाच्या भक्तीची आणि सुरांची, कारण हे असल्याशिवाय होऊ शकत नाही. बाकी गाणं आहेच, पण आर्तता, भक्ती आणि त्यातनं आपलं जे एकजीवित्व आहे ते इथे सिद्ध होतं. मंडळी, पांडुरंगाला कोणी विष्णू म्हणतं, कोणी कृष्ण म्हणतं, कोणी कुठल्या भावनेनं व्यक्त होतं, हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण तुकोबांच्या एका अभंगात त्याचं इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. मदनाचा पुतळा म्हटलंय हो त्याला. मदन म्हणजे काय? काय ते सौंदर्य, काय ती सौंदर्याची दृष्टी. आजही एखादा खरोखर सुरेख, ज्याला आत्ताच्या भाषेत सांगायचं तर हँडसम पुरुष असेल तर त्याला पूर्वी मदन म्हणायची पद्धत होती, शब्द रूढ होता. असा तो मदनाचा पुतळा आहे. आणि मग खऱ्या अर्थानं कधीतरी सोशल मीडियावरती ज्या वेळेला रंगांबद्दल बोललं जातं ना, त्यावेळेला वाटतं जरा पंढरपुरात जाऊन बघा आमचा मदनाचा पुतळा कोण येते, आणि मग बोला काय बोलायचं आहे ते. कारण तो काळा सावळा विठूसुद्धा ज्या वेळेला आपल्याला मदनाचा पुतळा वाटायला लागतो, त्यावेळेला त्या घननिळाची आपल्याला लागलेली आस आणि त्या घननिळाचं आपल्यावर असलेलं प्रेम हे आपण निश्चिंत मनाने मान्य केलं आहे. कारण त्याच्यापेक्षा 100, 1000, सहस्र पटीनं प्रेम भक्त त्या घनासावळ्यावरती करतोय. आणि म्हणूनच तुकोबा महाराज म्हणतात, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. प्रत्येक शब्द ऐका, काय वर्णन केलंय. जणू काही वर्णनात्मक निबंधाचा वस्तुपाठच आहे, की एखादी मूर्ती पाहिली आणि ती आपल्याला रंगवून सांगायचे, किंवा चित्रकारांच्या भाषेत सांगायचं तर समोर ऑब्जेक्ट दिलेलं असताना चित्र काढायचं असेल तर त्यातले जे बारकावे असतील ते तुकोबा महाराजांनी या पुढच्या अभंगात सांगितलेले आहेत. रवी शशिकला रवी शशिकला लोपल्या लोपल्या राजस मदनाचा
मंडळी, मी मगाशी म्हटलं तसं प्रत्येक शब्द जर का आपण ऐकला असेल तर त्या पांडुरंगाचं रूपाचं वर्णन करणारा शब्द होता. पण हे सर्व स्वररूप आपल्यापर्यंत रोज तितक्याच निष्ठेनं आणि भक्तिभावानं पोहोचवणारे आमचे साथीदार तबल्यावर प्राध्यापक निषाद पवार, पखवाज सिद्धेश परब, टाळ कमलेश सुतार, दुसऱ्या टाळेकरता देवदास. आज जरा गडबडच झाली, आम्ही फारच एकमेकांना चिकटून बसलोय. समाधिनी जयंत फडके आणि मी पूर्वा कर्वे बापट. मंडळी, शेवटचं गाणं आहे आता अनुपमाताईंचं. अनुपमाताई, तुम्ही आम्हा श्रोत्यांवरती जरा अन्यायच केला आहे. एवढीशी गाणी ऐकायची म्हणजे जरा अन्यायच आहे, नाही का? पुढच्या गाण्याचे जे शब्द आहेत त्याची जर का आपण थोडीशी पूर्वपीठिका शोधायला गेलो त्या शब्दांची, तर थेट वेदांपर्यंत जाऊन पोहोचावं लागतं. निधिपती नारायणा अशी त्या गाण्याची सुरुवात आहे. पण त्या निधिपती नारायणाचे वेदातले सापडणारे जे संदर्भ आहेत तेही फार महत्त्वाचे आहेत, ज्याच्यामध्ये निधी नाम त्वा निधिपती हवामहे असं म्हणतात. आणि त्या हवामहेमध्ये आम्ही कोण आहोत आणि आम्ही काय करू पाहत आहोत याचा छान मेळ आपल्याला घातलेला दिसतो. आणि म्हणूनच मी पुन्हा पुन्हा म्हणते, आम्हा न कळे विज्ञान असं का संतांनी म्हटलं आहे हा मला प्रश्न आहे. कारण विज्ञानालाही जे कळत नाही, वेदांमधनं जे समजत नाही ते सारं त्यांनी सहज अभंगांमधनं मांडलेलं आहे. आणि त्यांचा एकूण सर्व आपण ज्यावेळेला प्रवासाचा विचार करतो त्यावेळेला आता मी जरा अभंग लिहायला बसतोय, मला जरा शांतता हवी आहे, असे अभंग कुठले लिहिले असतील असं काही वाटत नाही. इतक्या सहज सामान्याला हे वेदाचं तत्त्वज्ञान ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं. आणि नामातयाचा किम कर म्हणजे त्यातला किम म्हणजे मी काय करू असा त्या मूळ रूपाचा, मूळ धातूचा अर्थ होतो. आणि हे सगळेच किंकर आहेत. आणि म्हणून या सगळ्यांची सेवा त्या पांडुरंगानं मान्य केलेली आहे. आणि म्हणूनच ते वेद शास्त्र इथे आपल्याला इतक्या सहजतेनं सांगतात. उद्या प्रामाणिकपणे सांगावं, ऋग्वेदाच्या ऋचा वाचायच्या आहेत, या समोर बसून ऐका. किती मंडळी उत्साहानं, आनंदानं आणि आस्थेनं येऊ शकतील? कळत नाही हो, ते जडत्व आहे. चूक कोणाचीच नाही आहे, मर्यादा आपली आहे की आपल्याला ते कळत नाही. आणि म्हणूनच या संत मंडळींनी हे सगळं सहज उलगडून दाखवलेलं आहे. आणि म्हणून हे अभंग, काल मंजिरीताई जसं म्हणाल्या, कडू औषध पचत नाही, त्याला जरा शुगर कोटिंग लागतं. हे शुगर कोटिंग सर्व संत मंडळींनी केलेलं आहे आणि ते आपल्याकरता केलं आहे. हे आपण त्यांना कायम स्मरून लक्षात ठेवलं पाहिजे. नारायण वंदना निरंतर नारायण वंदना निरंतर
फरमाईश गायली जे माझे वडील गुरु पंडित माधवगुडींचे आशीर्वाद आणि त्यांनी शिकवलेलं सगळं काहीतरी भूलचूक झालं असेल तर माफ करा. प्रत्येक वेळेला या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये अहो पूर्वाताई मला ना मराठी येत नाही हो, जरा नीट तुम्ही करून घ्या असं म्हणणाऱ्या ज्या वेळेला इतक्या रसाळपणे मराठी अभंग सादर करतात त्यावेळेला खऱ्या अर्थानं संगीताची ताकद आपल्याला कळते. अनुपमाताई 1 मिनटं तुम्ही स्टेजवरच थांबायचे आणि मी सावित्रीताई हवणवारांना विनंती करते की तुम्ही व्यासपीठावर यायचं आहे. तुम्ही नाही म्हणालात तरी आम्ही ऐकणार नाही आहोत, बाकी सगळे दिवस तुमचं ऐकतो, आत्ताचा वेळ तुम्ही आमचं ऐकायचं आहे. आणि मी विनंती करते की त्यांचा तुम्ही सत्कार करावा, कारण इतर सगळ्या वेळेला आयोजक आहेत पण आज कलाकार आहेत आणि कलाकाराचा सन्मान ही व्यासपीठाची अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. मी माईक पाडेन, मला ती भीती. मला हलायला चाल. मी ते ओलं लागते.